तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि ब्लॉगिंग चॅनलवर. तर आता आपला मुद्दा हा आहे की माझा माईक हा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आलेला आहे आणि चांगल्या दिवसाला आलेला आहे. दिवाळीच्या दिवशी आणि माझा पहिला ब्लॉग हा माईक रिलेटेड असेल. अँड माईक कसा आहे ते आता आपण रिव्ह्यू करूया आणि सगळं त्याच्यात दाखवायचा प्रयत्न करूया की आता सगळे फॅन्स बिन्स चालू आहेत. तर रिव्ह्यू केल्यावर कसा दिसेल माईक, दिसेल म्हणजे थोडं कसा साऊंड करेल आणि क्वालिटी कशी आहे. आणि मला माईक अप्रॉक्सिमेटली 1800-1850पर्यंत भेटलेला आहे आणि त्याची ॲक्च्युअल प्राईस काहीतरी 2800 आहे. तर चांगला आहे वाईट आहे काय तर ते आपण पुढे बघूया. तर हा माईक आहे गेनेरोचा माईक आहे हा बघा. तर या बॉक्सकडे आपल्याला हे त्याचा बिल पण मिळालेला आहे आणि मी मागवलेलं आहे ॲमेझॉन प्राईम तर्फे. कारण बघू शकता बघा बिल आहे. बिलला बाजूला ठेवा आणि अशा प्रकारे बॉक्स होता एवढूसा अशा प्रकारे बॉक्स. आणि हा बघा गेनेरोचा P10 व्हर्जन आहे हा माईकचा. चांगला आहे बघूया. हा बघा अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे याचं बॉक्स पॅकिंग आहे. चांगलं आहे, मला तर आवडलं आहे. बॉक्स पॅकिंगपर्यंत तर चांगलं आहे. पुढे बघूया आता. तर हे वाटतं चार्जिंग केबल आहे जी माईकच्या केसला चार्जिंग करते. तर बघूया कशी. अशा टाईप आहे बघा. हे बघा अशा टाईप. आणि या बॉक्समध्ये आलेलं आहे बघा अशा टाईप आहे ब्लॅक कलरची. माईकचा जो बॉक्स आहे त्याच्यात माईक आहे असा आहे. बोलूया आपण. तर आता मी आणि माझा भाऊ दोघे आता तुम्हाला रिव्ह्यू करू की हे दाखवू की कसा आहे माईक. आता तो येईल. तर हा माझा भाऊ आहे. तो यापुढे जे काही होईल ते म्हणजे ओपन करायचं आणि काय माईक कसा आहे तो ओपन करून मला दाखवूया. अशा प्रकारे आहे केस गेनेरोची P10ची. आणि थोडं डिजिटल प्रकारे आहे. थोडं चार्जिंग कशी काय सगळं दाखवते त्या LED स्क्रीनवर. हे जे आहे ते मोबाईलला कनेक्ट करून तुम्हाला करायला लागेल. कारण की हे जे आपण चार्जिंग पोर्ट आहे आपला त्याला तिथून कनेक्ट करून माईक स्वतःहून कनेक्ट होतो. फक्त आपल्याला जे मोबाईलला कनेक्ट करायचं ते हे. आणि हा अशा प्रकारे माईक आहे गेनेरो P10चा. बघू शकता तुम्ही. आणि हा जो स्पीकर आहे स्पीकर नाही जो ऑडिओ डिटेक्ट करणार आहे तो हा आहे माईक. बाकी सगळं तर मला दिसतच असेल. 2 माईक येतात यामध्ये. 2 माईक एक कनेक्टर आहे बघा. आणि यामध्ये असं फीचर्स त्यांनी दाखवलेलं आहे की 3 प्रकारचं नॉईज कॅन्सलेशन आहे. आणि 3 मी कनेक्ट करतो मोबाईलला आणि तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट कनेक्ट. तर तुम्ही आता जो आवाज ऐकतात तो या माईकमधूनच येत आहे. आणि कसा आहे काय आहे तुम्ही कमेंट करून सांगालच म्हणजे. पण आम्ही थोडं हॅलो एक बाहेरचं जे नॉईज आहे आणि किंवा व्हॉईस क्वालिटी आहे ती कशी येते की तुम्ही बघाच. तर
आम्ही थोडा आता नॉईज कॅन्सलेशनचा पण तुम्हाला रिव्ह्यू देऊ. तो हा जो बटन आहे ना ते नॉईज कॅन्सलेशनचा आहे. चेक. हॅलो. तर आता नॉईज कॅन्सलेशन जे मोड आहे ते कदाचित आता ॲक्टिवेट झालेलं आहे. त्यावरून तुम्ही आम्हाला रिव्ह्यू करा किंवा कमेंट करा की अगोदरच्या व्हॉईस इफेक्टमध्ये आणि आत्ताच्या व्हॉईस इफेक्टमध्ये काही चेंजेस आले आहेत का. बरं, जे हे 2 माईक आहेत या केसमध्ये आलेले 2 माईक आहेत, याला 2 प्रकारे हँग करता येतं. आपल्या बॉडी फिटसाठी 2 त्यांनी फॅसिलिटीज दिलेले आहेत की या माईकला एक आहे क्लिप, तुम्ही बघू शकता. याला आपण क्लिपिंग करू शकतो. मी आता खूप लांब डिस्टन्सनी बोलतो आहे तरी पण व्हॉईस क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि कळवा आम्हाला कमेंटमध्ये. हे आहे क्लिपिंग. याला एक क्लिपिंग असं करू शकतो आपण. येस. तर हा एक त्यांनी फॅसिलिटी आणि फीचर याच्यामध्ये दिले क्लिपिंग, जे आपण कुठेही प्रॉपरली तुमच्या खिशाला किंवा तुमच्या टॅग्सना किंवा टकिंग्सना कसे पण तुम्ही हँग करू शकता. आणि कितीही लांब जरी तुम्ही हँग केला, आता मी माझं डिस्टन्स एवढं ठेवलेलं आहे तरी पण व्हॉईस क्वालिटी तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे कॅप्चर करते ते. हो. आणि आता सेकंड थिंग अशी आहे की क्लिपिंग हा त्याचा पहिला फीचर्स होता की हँगिंगचा, आणि आता हे आहे मॅग्नेटिक हँग हा त्याचा दुसरा फीचर आहे. पाहू शकता तुम्ही, मी जवळून दाखवतो तुम्हाला. हे मॅग्नेटिक हे असं अशा प्रकारे. येस. आणि जे मॅग्नेटिक आहे ते काय लोअर क्वालिटीचं नाही, चांगल्या क्वालिटीचं आहे. खूप छान तुम्ही बघू शकता त्याचा जे मॅग्नेटिक हे आहे फोर्स आहे, जो मॅग्नेटिक फोर्स आहे त्याचा तुम्ही इतक्या लांबून पण मी सोडलं तरी पण तो क्लिक घेतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी ब्लॉगिंग तुम्ही धावत असाल तरी पण 0% ह्याची पडण्याची शक्यता आहे. 0 अक्षरशः. ठीक आहे. आता हे सेकंड की आपण क्लिपिंगवालं दाखवलं कसं हँग करता येतं. आता मी तुम्हाला दाखवतो आहे की हे मॅग्नेटिक कसं हँग करता येतं. आणि तुम्ही मॅग्नेटिक बघा चांगल्या प्रकारे झालेलं आहे. सी बघा, अशा प्रकारे हे इथे येऊन हँग झालेलं आहे. तुम्हाला कुठल्याच प्रकारची असं हातात घेऊन किंवा जे अगोदरचा प्रकार होता माईकचा, जसं मी आमच्या लहानपणापासून बघतो वायरपासून, आणि खूप प्रोसेस होती त्याची की इथेच मशिनरी हवी आणि इथून इथे वायर हवी, आणि त्यामुळे अगोदर आणि आत्ता याच्यामध्ये खूप फरक आलेला आहे. आणि आत्ता ब्लॉगर्स लोकांसाठी हा माईक एक योगदान ठरलेला आहे. योगदान काय झालेलं आहे की बाकीचे पण मी रिव्ह्यूज बघितले यूट्यूबवर की बाकीचे माईक कसे आहेत, कारण की त्यांच्यामध्ये ना जी मॅग्नेटिक जे असतं अटॅच करायचं ते काही एवढ्या चांगल्या क्वालिटीचं नसतं. पण गेनेरो P10 या मॉडेलनी जास्त दिलेलं आहे तुम्हाला चांगलं. तर मित्रांनो, आता आपण दाखवल्याप्रमाणे जी माईक कनेक्टिव्हिटी होती ही नॉर्मल कनेक्टिव्हिटी होती आणि याला नॉईज कॅन्सलेशन नव्हतं. आता आपण नॉईज कॅन्सलेशन मोडमध्ये आपण ॲक्टिव्ह करणार आहोत या डिव्हाइसला. अच्छा, तुम्ही बघू शकता की या जे माईक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक बटन दिलेलं आहे साईडला खालचं, जे मोडचं ॲम लिहिलेलं आहे. याच्यावर तुम्ही इतक्या क्लिअरिटीने खूप लहान अक्षरात लिहिलेलं आहे, बट ॲम लिहिलेलं आहे. ॲम इज द मोड. ओके, इट्स अ मोड. मोडचं जे बटन आपण दाबल्यानंतर 1 टाईम प्रेस केल्यानंतर नॉईज कॅन्सलेशन आता ॲक्टिव्ह झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्या अगोदरच्या जे क्लिप होतं त्याच्यामध्ये जे नॉर्मल मोडमध्ये आपण माईकवर बोलत होतो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आम्ही मुद्दामून आमच्या घरचे 2 फॅन लावलेत, जेणेकरून फर्स्ट मोडमध्ये जे पहिला मोड आहे ज्याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन नव्हतं त्याच्यामध्ये इफेक्ट समजावा की आजूबाजूचा जे आपण बोलतो आहे त्या व्यतिरिक्त आजूबाजूचा जे काही ॲटमॉस्फिअर आहे किंवा नेचर आहे त्याचा जे आवाज आहे ते कितपत येतं आहे ते तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. आणि आता मी नॉईज कॅन्सलेशन ऑन केलेलं आहे. ते पहिल्या मोडवर आहे. हे फर्स्ट मोड आहे. दिस इज द नॉर्मल मोड ऑफ नॉईज कॅन्सलेशन. तुम्ही डिफरन्स समजू शकता आणि प्लीज कमेंटही करा आम्हाला याच्याबद्दल, कारण की आम्हालाही जाणून घ्यायचं आहे की या कंपनीचा रिव्ह्यू काय आहे किंवा आम्ही घेतलेलं जे गॅजेट आहे किंवा आम्ही घेतलेला जो माईक आहे हा आम्हाला कितपत
वापरण्यात येईल किंवा कितपत चांगला असेल हे आम्हाला प्लीज कळवा तुम्ही लोकांनी. बघू शकता आता की आपण आता हँग करूयात. बरं, याची हँगची प्रोसेस खूप इझी आहे आणि मला खूप आवडली. मला जस्ट इथे क्लिक करायचं, इथे त्याच्या जवळ गेल्यानंतर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला काही करायची गरज नाही. ते समथिंग एक 5 ते 4 इंचाच्या डिस्टन्सवरून मॅग्नेटिक पॉवर खेचून घेते आणि खूप छान याला तुम्ही बघू शकता ते पडत देखील नाही. आता मी धावत जरी व्हिडिओ काढला किंवा कुठलं तरी कॅप्चर ब्लॉगिंग केलं तरी तुम्हाला 0% पडण्याची भीती आहे. तर आता सेकंड लेवल नॉईज कॅन्सलेशन ऑन करेल दादा. सेकंड लेवलची आता आपण नॉईज कॅन्सलेशन जे आहे ते ऑन करतो. त्याला पण तुम्हाला सेम तेच तो मोड जो बटन आहे बोर्ड तुम्हाला एकदा परत क्लिक करायचं आहे, तेव्हा लाईट जी असेल ही नॉईज कॅन्सलेशनचं इथे बटन एक प्रकारे LED दिलेली आहे लाईट, त्याच्यामध्ये एक सिम्बल आहे. येस, ज्या सिम्बल तुम्हाला 2दा ब्लिंक करणार तेव्हा तुम्हाला समजायचं आहे की ते जो मोड आहे हा अल्ट्रा नॉईज कॅन्सलेशन मोड आहे. सेकंड लेवलला गेलेला आहे. सेकंड लेवलचा मोड. थर्ड लेवल अजून आहे, तो आम्ही दाखवूच, पण सेकंड लेवल जो आहे तो कसा आहे तुम्ही आम्हाला सांगा. आता तुम्ही बघितलं असेल, कदाचित तुम्हाला दिसलं असेल, पण जे मी पाहिलं ते मी तुम्हाला सांगतोय. किंवा व्हॉइसच्या चेंजिंगवरून किंवा ANC मोडवरून, अँटी नॉईज कॅन्सलेशन जे मोड आहे त्याच्यावरून तुम्ही मला सांगा किंवा कळवा की ह्याच्या अगोदरच्या व्हॉइस क्वालिटीमध्ये आणि या व्हॉइस क्वालिटीमध्ये काय फरक आहे. प्लीज तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो. आम्हाला फक्त तुमच्या कमेंटची, आम्ही हे फक्त या गोष्टी ह्याच्यासाठी दाखवतोय की हे आम्ही घेतलेलं आहे, आम्हाला याचा रिव्ह्यू हवा आहे. तसंच माझं मत आहे की हे दुसरे लोक घेतील ते हे आमचा व्हिडिओ बघून त्यांना बेस्ट आहे की नाही आहे हे त्यांना कळेल, क्वालिटी त्याची कळेल. किंवा कदाचित हे फेल गेलं तर दुसरे फेल नाही जावे, त्यांचे पैसे वाचावेत. आमचे 1800 रुपये गेलेत, पण बघूया कितपत हे चांगलं आहे आणि आमचे पैसे फुकट गेलेत की नाही ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळवू. तर मित्रांनो, आता आपल्याकडे तिसरं मोड येत आहे. नॉईज कॅन्सलेशनचं तिसरं मोड येत आहे, हायपर नॉईज कॅन्सलेशन. सेम प्रोसेस आहे, तेच बटन दाबायचं आहे, 1 टाइम प्रेस करायचं आहे तुम्हाला, तुमचं नॉईज कॅन्सलेशन ऍक्टिव्ह होणार. ते वरचा जो बटन आहे तो ऑन अँड ऑफ साठी आहे. वरचा फक्त ऑन ऑफ साठीच यूज होतो. वरचा बटन म्हणजे पॉवर, इट्स अ पॉवर बटन. हे पॉवर बटन आहे जे तुमचा माईक ऑन करतं आणि माईक ऑफ करतं. इथे 2 बटन आहेत, मोड अँड पॉवर. तर आता शेवटचं, समजा तुम्हाला माईक म्यूट करायचं आहे तर ते ऑन अँड ऑफच्या बटनानेच होतो. येस, 1 टाइम प्रेस केल्यानंतर माईक तुमचा म्यूट होतो अँड कंटिन्युअसली 3 सेकंड होल्ड केल्यानंतर तुमचा माईक स्विच ऑफ होतो. एकदा रिव्ह्यू करून दाखव, म्हणजे एकदा दाखव की कसा म्यूट होतो ते. 1 टाइम तुम्हाला एकदा करून दाखवतो. जसं बोलल्याप्रमाणे शशांकनी, वरचं जे पॉवर बटन आहे जे तुम्ही बघू शकता, हे पॉवर बटन मी 1 टाइम प्रेस करतोय. बघू शकता तुम्ही म्यूट अँड अनम्यूट ह्याच्यामधला फरक पाहू शकता तुम्ही. बरं, तुम्हाला आता शेवटच्या मोड आणि खूप चांगला मोड आहे, आम्हाला पण कळेल. लोकांनी या मोडबद्दल रिव्ह्यू दिलेला आहे आणि त्यांना हा माईक खूप आवडलेला आहे, त्यामुळे जाऊन आम्ही हा घेतोय. पण पर्सनली जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्हाला कळतं काय गोष्टी. त्यामुळे आता फॅन पण चालू आहे बघा. आता तो फॅनचा जो स्विंगचा जो आवाज असेल ते आता तुम्ही किती तो नॉईज कमी करतोय आमच्या बोलण्याच्या बॅकग्राऊंड मध्ये, तो प्लीज कळवा आणि आम्हाला तुमच्या कमेंट पाहायच्या आहेत. हो, कारण की तुम्ही बोलल्याशिवाय किंवा तुम्हाला दिसल्याशिवाय आम्हाला कळता येणार नाही की ह्याच्यामध्ये काय फीचर्स आणि कितपत फीचर चांगले आहेत. हो. बरं, शेवटचा मोड आम्ही ऑन करतोय.
येस, ही जी लाईट आहे नॉईस कॅन्सलेशनची लाईट, ही 3 वेळा लाईट 3 वेळा ब्लिंक केली. हा तिसरा मोड आहे नॉईस कॅन्सलेशनचा. आणि प्लीज तुम्ही सांगा, वरती हे फॅन 5 वर ठेवलेत आम्ही स्विंगचा आवाज इतका आहे, खूप आहे. आणि 2 फॅन आहेत, आणि एक सोडून 2 फॅन आहेत. बाहेर दिवाळी आहे, लोक फटाके फोडतायत. तुम्ही प्लीज एकदा कळवा की नॉईस कॅन्सलेशनमध्ये माझ्या आणि शशांकच्या बोलण्याशिवाय कुठला दुसरा आवाज येतोय का? प्लीज कमेंटमध्ये कळवा. आता मी नॉईस कॅन्सलेशन पूर्ण ऑफ करतोय. नॉर्मल माईक मोडवर आपण बोलूया. स्विच झाल्यावर लगेच समजून येईल की किती आवाज होता. येस प्लीज, हा जो डिफरन्स आहे याचा, हा प्लीज कळवा. आता आपण नॉईस कॅन्सलेशन बंद केलेलं आहे आणि आता या फॅनचा आवाज आणि त्या फॅनचा आवाज कितपत येतोय तुम्ही प्लीज कळवा. परत बाहेर आहे, मी तुम्हाला सांगतोय, अजून पण बाहेर दिवाळी असल्या कारणाने लहान मुलं फटाके फोडत आहेत, त्याचा देखील आवाज येत आहे. मला फक्त कळवा की हा माईक कितपत ब्लॉगिंग आणि व्हिडिओग्राफीसाठी आणि ब्लॉगिंगसाठी आणि व्हॉईस क्लिअरन्ससाठी कितपत चांगला आहे आणि कसा आहे. प्लीज रिव्ह्यू तुम्ही एकदा मेसेजमध्ये द्या. आणि आम्ही इनडोअर केलेलं आहे, जे काही शूट आहे इनडोअर केलेलं आहे. आम्ही काही दिवसात तुम्हाला आउटडोअर शूट दाखवणार आहे की आउटडोअरला हे तुम्ही कदाचित खूप फॅन्स किंवा खूप लोक बोलत असतील की हे तुम्ही 4 दिवारामध्ये करताय, त्याच्यामुळे कदाचित आम्हाला तुम्ही माईकची क्वालिटी चांगली दाखवताय. बट ठीक आहे, आम्ही समजू शकतो ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही आमच्या या व्हिडिओला प्रतिसाद द्या. एक मित्रांनो, फक्त तुमच्या प्रतिसादावर आमचा पुढचा व्हिडिओ डिपेंडिंग आहे की तुम्ही कशा प्रकारे आम्हाला साथ देता. आणि मला माहिती आहे की आम्ही भरपूर टायमापासून या सगळ्या गोष्टी करत जरी नसलो, जरी नव्याने करत असलो, तरी खूप चांगलं करायचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही आम्हाला साथ द्याल. जसं तुम्हाला दाखवण्याप्रमाणे नॉईस कॅन्सलेशनचे 3 मोड होते, तसं ह्याच्यामध्ये अजून एक मोड आहे ज्याचं नाव आहे इको मोड. हा इको मोड जो आहे, इको मोड्स हा खास तर गायन करणाऱ्या माणसांसाठी, ज्यांना आपला आवाज हा लोकांपर्यंत पोचवायचा आहे, अशा लोकांसाठी हा मोड खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मी तुम्हाला या मोडबद्दल काही दाखवतो आहे, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे कितपत चांगलं आहे एका गायकासाठी आणि त्या माणसासाठी ज्याला आपला आवाज लोकांपर्यंत पोचवायचा आहे. तर तुम्हाला दाखवू शकतो, हे इको मोड जे आहे हे सेम त्याच बटनाने ऑपरेट होतं. तो बटन म्हणजे मोडचं बटन जे आहे ते. या मोडच्या बटनाला आपल्याला 2 टाईम प्रेस करायचे. 2दा बटन प्रेस केल्यानंतर इको मोड चालू होतो आणि परत 2दा बटन प्रेस केल्यानंतर इको मोड कॅन्सल होतो. तुम्हाला दाखवू शकतो मी. इको मोड स्टार्ट. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता की इको मोड चालू झालेला आहे आणि एका गायकासाठी तो किती उपयोगी ठरेल याबद्दल तुम्ही प्लीज आम्हाला कळवा की कितपत हे गायनासाठी चांगला आहे. कळवा आम्हाला. आता मी तुमच्यासमोर इको मोड चालू केलेला आहे, इको मोड बंद करतो, त्याच्यानंतरचा फरक तुम्ही आम्हाला दाखवा आणि सांगा कमेंटमध्ये. तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहतोय. तर मित्रांनो, आत्ताचा हा व्हॉईस क्वालिटी आणि मागची व्हॉईस क्वालिटी दोघांच्या क्वालिटीमध्ये मागचा जो इफेक्ट होता हा एको इफेक्ट होता आणि आत्ताचा जो इफेक्ट आहे हा व्हॉईस क्वालिटीप्रमाणे नॉर्मल माईकला जसा येतो तसा आहे. विदाऊट ANC मोडवर आपण जे चालवतो आहे गोष्टी हा तो आहे. ह्याच्यानंतर पुढे ते 3 लेवलचे ANC मोड्स आणि चौथा हा एको मोड. अशा प्रकारे 4 प्रकारचे याच्यामध्ये मोड्स आहेत जे तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत एका ब्लॉगरसाठी, एका सिंगरसाठी. खूप छान फीचर आहेत. म्हणजे मला तरी हा फार आवडलेला आहे. 1800 रुपये यासाठी देण्यासाठी काही जास्त गेलेले नाहीत किंवा खूप फायदेशीर ठरणार आहे आम्हाला. हा 1800 रुपयाची गोष्ट नाही, पण याच्यामध्ये जे फीचर आहेत आम्हाला खूप आवडले.
हेच फीचर तुम्हाला आवडले असतील, तुम्ही रिव्ह्यू बघा, आमची व्हॉईस क्वालिटी बघा, आम्ही काढलेल्या व्हिडिओला प्रतिसाद द्या, त्याच्यावर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा या सगळ्या गोष्टी अजून लोकांपर्यंत. कारण की काही लोकांना या कदाचित खूप बिगनर्स आहेत आता, ज्यांना या लाईफमध्ये करिअर करायचं आहे किंवा याच्यासाठी माईक हवा असेल, प्लीज त्याने या कंपनीचा माईक घ्यावा. सध्या आम्ही पण नवीन ब्लॉगिंग चालू केलेली आहे, त्यामुळे आम्ही पण या सगळ्या गोष्टीमध्ये नवीन आहोत. पण हो, कालांतराने आम्ही तुमच्या समोर येऊ सगळ्या प्रो गोष्टी घेऊन. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओला. थँक्यू.